ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत भरपूर अशा मनी सेव्हिंग टिप्स, त्यासोबतच घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या भरपूर अशा टिप्स आहेत, किचन टिप्स आहेत। तर या सगळ्या टिप्स महिलांसाठी अत्यंत युजफुल आहेत आणि उपयुक्त आहेत। चला मग पहिली टिप काय आहे ते बघूया। मशरूम जो असतो तो आपण भाजीसाठी किंवा मग बिर्याणीसाठी वापरतो, किंवा मग ग्रेव्हीची भाजी कुठली बनवायची असेल त्यामध्ये मशरूम आपण यूज करतो। तर त्यासाठी आपल्याला मशरूम आणावा लागतो, तो स्वच्छ करून धुवून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला कुकरमध्ये तो काढून घ्यायचा आहे आणि अख्खा मशरूम जसा आहे तसा त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून छान असं त्याला 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे कुकरमध्ये छान शिजवून घ्यायचा आहे। कुकरमध्ये शिजवलेला हा मशरूम एकदम सॉफ्ट आणि मस्त असा शिजतो आणि त्यानंतर चिरायला देखील खूप पटकन चिरला जातो। याचे तुकडे सुद्धा अगदी छान हवे तसे करता येतात आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवताना किंवा कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवताना मशरूम वापरत असाल तर त्यासोबतच तुम्ही अशा पद्धतीने ही ट्रिक वापरू शकता। जसं की आपल्याला टोमॅटो वगैरे शिजवून घ्यायचा असेल त्यासोबत हा शिजवायला टाकू शकता, किंवा मग भातामध्ये सुद्धा तुम्ही 2-3 मशरूम टाकले तर तुम्हाला तो मशरूम ग्रेव्हीच्या भाजीमध्ये यूज करता येतो। तर अशा पद्धतीने डाळीमध्ये असू दे किंवा भातामध्ये, तर कुकरसोबतच मशरूम शिजवण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा। तर मी इथे सेपरेट मशरूम शिजवून घेतला, कारण की मला डाळ भात वगैरे लावायचा नव्हता। एक्स्ट्रा जर डबा लावला तर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये मशरूम सुद्धा लगेच शिजवून घेऊ शकता डाळ भातासोबतच। ट्रिक आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला शेवटी लाईक करा, कारण खूप साऱ्या ट्रिक्स अजूनही बाकी आहेत। मशरूम शिजवताना मीठ टाकायला विसरायचं नाही, म्हणजे मशरूम जो आहे तो टेस्टी लागतो आणि नंतर जेव्हा ग्रेव्हीमध्ये मशरूम टाकला जातो ना तेव्हा त्याची जी टेस्ट असते ती अप्रतिम अशी लागते। चला मग पुढची काय टिप आहे ती आपण आता बघून घेऊ। उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपल्या घरात कांदे असतात, त्यावरची साल काढायची असेल तर ती आपल्याला काढून घेणं गरजेचे असते वेळोवेळी, नाहीतर मग कांदे असे उगवायला लागतात किंवा खराब होण्याची शक्यता असते। नासलेले सडलेले कांदे देखील दिसत नाही, त्यामुळे मधून अधून अशा प्रकारे त्यावरची साल काढून घ्यायची आहे, म्हणजे अशा प्रकारे उगवलेले कांदे सुद्धा आपल्याला वेगळे करता येतात आणि चिरून पण ते वाळवता येतात। पुढची आपली ट्रिक आहे ती म्हणजे वेफर्स बनवताना आपण सेम प्रोसेसनेच वेफर्स बनवतो, अगदी साल काढणे म्हणा किंवा पाण्यामध्ये बटाटा ठेवणे म्हणा। त्यानंतरची पुढची ट्रिक आहे तर ती पण मी तुम्हाला शेअर करणार आहे, कारण साधे वेफर्स तुम्ही बनवताना याच टिप्स आणि ट्रिक्स वापरत असाल, पण अजून एक ट्रिक जर वापरली तर अजून टेस्टी असे आपले बटाट्याचे वेफर्स तयार होतात। काय ट्रिक आहे पुढची ती आपण बघूया। बटाट्याची साल काढायची, नंतर चिप्स बनवून घ्यायचे आहेत, ते शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर ते जेव्हा चाळणीवरती काढले जातात, त्यातलं पाणी रिमूव्ह केलं जातं, तेव्हा ते जे चिप्स आहेत ते एका टपात काढून घ्यायचे किंवा एका मोठ्या पातेल्यात किंवा मोठ्या भांड्यामध्ये कुठल्याही काढायचे। त्यामध्ये आपल्याला मीठ तर आपण शिजवताना टाकलेलंच असतं, पण ते जर कमी जास्त वाटत असेल तर अजून मीठ टाकू शकतं। त्यानंतर यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे, ते सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत वेफर्स, आणि नंतर आपल्याला हे वाळत घालायचे आहेत एक एक करून। असं केल्यामुळे होतंय काय की आपल्याला हे वेफर्स जे आहेत ते छान असे टेस्टी तयार होतात आणि चवीला अप्रतिम असे लागणारे हे वेफर्स छान असे आपल्याला वाळवून घेता येतात। चला मग ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर वेफर्स बनवताना या उन्हाळ्यामध्ये सगळ्या महिलांना ही उपयोगी पडणारी ट्रिक एकदा वापरून बघायला काहीच हरकत नाहीये। चला पुढची टिप काय आहे ते आपण पनीर जो आहे तो हेल्दी असतो, तर मुलांसाठी तर नक्कीच हेल्दी असतो, पण मुलं जे आहे ते पनीर शक्यतो जर खात नसतील ना तर त्यांना खाऊ घालण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आपल्याला वापराव्या लागतात। त्यासाठी आपण एक सोपी अशी ट्रिक वापरणार आहोत, ती म्हणजे आपल्याला पनीर घ्यायचं आहे एका छोट्याशा तडका पॅनमध्ये, आणि त्यामध्ये आपल्याला पनीर सोबतच साखर देखील ॲड करायची आहे। जशी जशी साखर मेल्ट होईल तसा तसा पनीर जो आहे तो सॉफ्टही होतो आणि गोडही होतो। चवीला अप्रतिम लागणारा हा पनीर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो। एकदा नक्की ट्राय करून बघा। खरपूस लालसर रंगावरती हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्यानंतर तो खाऊन बघा, खूपच अप्रतिम अशी त्याची टेस्ट येते। आणि पुढची आहे ट्रिक, ती पण आपण बघतोय, ती म्हणजे लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या 4-5 बारीक अशा चिरून घ्यायच्या, त्यावरती अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला मीठ सुद्धा घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपण हे घेतलेलं आहे मिश्रण चॉपिंग बोर्डवरती, हे तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यात सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे लाकडाचा जो माझा चॉपिंग बोर्ड आहे त्यावरती घेतलेलं आहे आणि त्यानंतर बेलण्याने आपल्याला याला छान असं रगडून घ्यायचं आहे। रगडून घेतल्यानंतर याची तयार होणारी जी पेस्ट असते तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं काय करायचं आहे की एक सॉफ्ट बारीकसरपणा याला आला पाहिजे आणि बारीक असे हे पूर्ण ओव्याचे जे कण आहेत तर ते रगडले गेले पाहिजे। या पद्धतीने त्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर हे काढायचं आहे पुन्हा एकदा तडका पॅनमध्येच।
तडका पॅनमध्ये हे काढल्यानंतर मी यामध्ये मीठ घालते, कारण की हे वाटताना मी मीठ घातलं नव्हतं म्हणून. मिठाचा अंदाज घेऊनच मीठ घालायचं. 2-2 वेळेस जर तुम्ही मीठ घातलं तर यामध्ये हे खारट होईल आणि मग हे मिश्रण जे आहे ना तर ते पूर्ण खारट झालेलं असेल आणि तुम्हाला तयार होणारी जी रेसिपी आहे ती परफेक्ट मिळणार नाही. मीठ चवीप्रमाणेच घालायचे. हळद पाव चमचा घालायची आणि यामध्ये वाटीभर पाणी घालायचं. सगळं मिश्रण छान ढवळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवून द्यायचं. एक उकळी काढायची. 2 मिनिटासाठी पुन्हा लो फ्लेमवरती आपल्याला गॅस करायचा आणि नंतर हा तडका पॅन त्यावरती ठेवून द्यायचा. 1-2 वेळेस आपण हा उपाय करून बघा. अगदी अचानक आलेला खोकला किंवा वारंवार होणारी सर्दी कायमचीच बंद होऊन जाते. अगदी तुम्ही कितीही वर्ष सर्दी तुम्हाला होत नसेल ना तर त्याचं कारण तुम्हाला कळेल की आपण बनवलेला हा काढा आहे म्हणून. हवा तेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही हा काढा बनवू शकता. हलकेसे जरी सर्दीचे आणि खोकल्याचे लक्षण दिसत असतील तरीसुद्धा हा आरामात काढा पिऊ शकता. कधीही सर्दी खोकला होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. चला मग पुढची आपली काय टिप आहे ते आपण बघून घेऊया. रेग्युलर काढ्याप्रमाणेच आपण या काढ्याला छान असं चाळणीतून गाळून घ्यायचं आणि हा काढा गरम आहे तोपर्यंतच पिऊन घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं वृद्धांसाठी अत्यंत युजफुल काढा आहे आणि लहान मुलांसाठी तर खूपच जास्त बेस्ट आहे. कुठल्याही औषध गोळ्यांपेक्षा घरगुती काढा हा अगदीच बेस्ट असतो आणि नक्कीच बेस्ट असतो. यासाठी तुम्ही हा काढा एकदा नक्की ट्राय करून बघा. कधीही सर्दी खोकला होणार नाही आणि झाला तरी तो लगेच एका दिवसात बरा होईल. पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय. झाडांच्या बुडाशी पडलेले जे पाचोळा असतो किंवा पानं असतात, छोटं छोटं गवत असतं ते पूर्ण गवत आपण वेळोवेळी नाही काढलं किंवा वाळलेली पानं जे असतात ते अशा पद्धतीने गळतात कुंडीमध्ये आणि ते जर नाही काढली तर मग पूर्ण माती जी असते ना ती खराब होऊ शकते. म्हणून आपल्याला ही पानं वेळोवेळी उचलून घ्यायची आहेत आणि मातीमध्ये कचरा तयार होऊ शकतो. कचरा तयार झाला की किडे तयार व्हायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे किडे तयार झाले की मग झाडंही खराबच होतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की यावरती राख टाकायची आहे थोडीशी आणि ही राख जी आहे ना ती होळीची आहे, गोवऱ्यांची. तर ही पूर्ण होळीची राख जी आहे झाडांच्या बुडाशी टाकल्यामुळे झाडांना उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी घालतो तर त्यावेळेस हे माती जी असते ती माती पूर्ण थंड पडते आणि थंड झालेली मातीमध्ये झाडंसुद्धा अगदी थंडगार असे राहतात. पानांची गळती कमी होते. सगळ्यात महत्त्वाचं झाडं हिरवेगार राहण्यास, माती थंड राहण्यास मदत होते. वरती घातलेलं जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये पूर्ण जास्त काळ ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ही राख जी असते ती मदत करते आणि झाडं ग्रो करण्यासाठी सुद्धा या राखेचा खूप जास्त मदत होते आपल्याला. तर ही ट्रिक जी आहे ती एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. याने काय फरक पडतो ते तुम्हाला दिसून येईलच. आणि यावरती नंतर पाणी टाकायचं आहे. ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर झाडं हिरवीगार ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या कुंड्यांमध्ये असलेल्या झाडांमध्ये थोडी थोडी राख एकदा नक्की टाकून बघा. पुढची आपली टीप आहे ती पण बघतोय. छोटे छोटे आलेले आहे तिथं तुळशीची रोपटे तर ती सुद्धा आपल्याला वाढवायची आहे. त्यासाठी मी इथं ही ट्रिक वापरलेली आहे. जरी एरवी आपल्याकडे राख नसेल तरी सुद्धा एखादी गोवरी असते तर ती गोवरी आपल्याला जाळून घ्यायची आणि त्याची राख तयार करून नंतर एखाद्या डब्यात भरून ठेवून द्यायची. म्हणजे आपल्याला हवी तेव्हा आपण झाडांना घालू शकतो आणि झाडं ग्रो करण्यासाठी त्या राखेचा वापर करू शकतो. तर इथे मी पानं आहेत तर पानांना सुद्धा 8 दिवसातून एक वेळ स्वच्छ धुवून घेण्यासाठी आपण काय करायचं आहे, भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि या झाडांच्या पानावरती ते स्प्रे करायचं आहे. स्प्रे करायचं नसेल तर ग्लासाने अगदी शिंपडून घेतलं तरीसुद्धा पानं अगदी स्वच्छ आणि अशी धुवून निघतात. आणि ही प्रोसेस आपल्याला अगदी 8 दिवसातून एक वेळेस तरी किंवा 4 दिवसातून एक वेळेस तरी नक्कीच करायची आहे. कारण झाडांनासुद्धा आंघोळीची गरज असते आणि पानं जेव्हा स्वच्छ धुवून निघतात त्यावेळी ते पूर्ण पटकन ग्रो होण्यास झाडं मदत होते आणि त्यावरती धूळ साठून राहत नाही. झाडंसुद्धा पटापट अशी वाढतात. त्यामुळं आपल्याला ही झाडांची पानं स्वच्छ अशी धुवून घेणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये तर झाडं पावसामध्येच असतात म्हणून पटापट ते ग्रो होतात आणि वाढतात सुद्धा. अगदीच हे आपल्याला 12ही महिने करायचे म्हणजे जेणेकरून आपल्या झाडांची वाढ खुंटत नाही आणि पटापट अशी झाडं आजच्या सगळ्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तेही बेल आयकॉन सहित. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.